5 ओव्हरची मॅच असेल. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरी गाठणार हे मात्र निश्चित. पेनकरपडा वर्सेस नारंगी या दोन टीमच्या दरम्यान आतापर्यंत आपण 48 आकडा फिक्स पाहिलाय. 3 मॅचेसमध्ये 48चा आकडा फिक्स झालाय. कोणी कुठलाही संघ आतापर्यंत तो क्रॉस करू शकला नाहीये. राईन जवळपास 47 बनवल्या, 48 नारंगी टीमनं बनवल्या. त्यानंतर आपण पाहिलं एक्सर ए टीमनं 48 धावा बनवल्या, आर के मोरवा टीमनं 48 धावा बनवल्या. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड करायचा होता, पुढच्या पायाला अगदी मित्रपणे पुढे थोडंसं स्लाइड केलं होतं आणि या बॅट जवळपास क्रॉस बॅटने या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. प्रवीण गावड एक इतिहास, ज्याप्रमाणे आपण पप्प्याचा उल्लेख केला, 100हून अधिक धावा पप्प्याने या मैदानावर बनवल्या आहेत एकाच स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे प्रवीण गावडच्या नावावर देखील तो इतिहास आहे. या मैदानावर जवळपास आपण 70 ते 72 धावांची ती खेरी पाहिली होती प्रवीण गावड यांची. आणि त्यावेळी तो चेंडू कुठला होता हे देखील मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय. गुड शॉटचा बॉल आपण यूज केला होता. त्या गुड शॉटच्या बॉलवर प्रवीण गावड यांचं ऑब्जेक्शन देखील होतं की आग्रेकोळी सामाजिक संस्थेच्या नियमानुसार टेनिस बॉल यूज करणं गरजेचं आहे. मात्र गुड शॉटच्या त्या चेंडूवर अफलातून बॅटिंग केली होती प्रवीण गावडनं. धावा संख्या 2. यावेळेस कोलवटाबाला चेंडू ऑफ साईडला सिंगल मिळणार. पेनकरपडा मास्टर्स आज सगळ्यांनी वेळ दिला बघा. शनिवार आहे, बरेचसे संघ आज कमी खेळाडू घेऊन या ठिकाणी दाखल झाले. काही संघामध्ये जे रेग्युलर खेळाडू आहेत ते नाही आहेत. मग आज पेनकरपडा टीमकडे जर पाहिलं आपण तर प्रॉपर टीम आहे पेनकरपड्याची. संपूर्ण आज खेळाडू पाहायला मिळत आहेत. टॉस झालाय, इज गॉन. पहिली विकेट प्राप्त केल्या प्रशांत वर्तकनं. टीम कॅप्टन मिस्टर योगेश घरत बॅक टू द पॅव्हलियन. आउट. एक मोठा धक्का. टीम कॅप्टन लीडिंग करण्यासाठी गेले होते, मात्र कॅप्टन लवकर बाद झालेत. योगेश घरत खूप चांगला गणवेश तुम्ही पाहू शकाल नारंगी मास्टर्स टीमचा. नेहमीच आपण वेगवेगळ्या गणवेशामध्ये नारंगी टीमला पाहिलंय. NCC क्रीडा मंडळ एक जर आपण पाहिलं तर मला वाटते 1 वर्ष शूज देखील प्रोव्हाइड केली होती. यस योगेश ना, शूज देखील प्रोव्हाइड केली होती नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळानं. सर्व खेळाडूंसाठी यंग आणि मास्टर्स या सर्व खेळाडूंसाठी शूज प्रोव्हाइड केली होती. क्रॉस बॅटेड आहे, ऑन साईडला मागे प्रोटेक्शन आहे. गणेश चेंडूला फील्ड करतोय लॉंग ऑन डीपला. मागे चेंडूला फील्ड केलं गेलं. प्रशांत वर्धक इझिली. प्रशांत वर्धकच्या गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं तर ती आर्म ॲक्शन आहे ती थोडीशी आगली वेगळी आहे आणि इझिली नक्कीच चेंडू व्यवस्थित बॅटवर मिळत नाही कधी कधी प्रशांत वर्धक यांचा. बघा इथे देखील चेंडू टर्न झालाय, स्विंग झाला. जी अपेक्षा केली अगदी समोर चेंडू पडला होता. फुल ऑर्लेनचा चेंडू होता, तिथून चेंडूला पिक करायचा होता, म्हणजे चेंडू पडल्याने थोडासा स्विंग झाला, टर्न झाला. चेंडू अंगावर. थांब बोलतो ना वाक्य पुढे करू दे मला. पहिला तू आठवतं कला टायमिंग करू दे सांग. धावा झाले 4. जेवण सुरू आहे आणि अनलिमिटेड जेवण आहे. तुम्ही जोपर्यंत आजचा दिवस संपत नाही तोपर्यंत तुम्ही जेवू शकता. जेवण उघड सगळ्यांसाठी. आरोग्याचं जेवण, आरोग्याचं जेवा. धावा झाले ते 4. भाऊ येतोय. भाऊ म्हटलं तर विकी आणि 35चा खेळाडू आहे विकी उर्फ भाऊ. हे देखील चांगले गुणलेखक आहेत. भाऊ जर वेळ असेल तर मित्रा तू देखील गुणलेखन करण्यासाठी ये मित्रा, मदतीची गरज आहे. यानंतर रेडी राहायचं आहे. या मॅच नंतर एक्सर ए आणि RK मोरवा या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. शॉर्ट बॉल यावेळेस अफलातून फटका. फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. हे है गंगाधर षटकार. अरे बॉल आणायला जा बघा, खेळत होतो तिकडे. काय झालं, खराब झाला. नवीन नाही, जुना बॉल जाईल. जुना
जुना हा एकच बॉल आहे. हा जर हरवला तर मग नवीन बॉलला मॅच सुरू ठेवावी लागेल. हे आम्ही क्लिअर करतो कारण बाजूला पाणी आहे, समुद्र आहे, आगर आहेत, खाडी आहे, त्याच्यामुळे चेंडू जास्त खराब होतात. हा एकच फक्त जुना बॉल आहे. हा जर हरवला तर मग नवीन चेंडूने मॅच सुरू ठेवावी लागेल. धावा झाल्यात त्या 10 धावा. ऑन साईडला फटका आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने. थोडा चेंडू डायव्हर्ट झालाय. चेंडूवर गणेश आला होता, मात्र अगदी ऐन वेळेवर चेंडूने मात्र आपली दिशा बदलली. हा येतोय नशिबाचा चौकार नारंगी टीमच्या खात्यामध्ये, गंगाधरच्या खात्यामध्ये. धावा झाल्यात त्या 14 धावा. खदानीमध्ये 90 धावांची इनिंग आहे गंगाधरची. एक नामवंत खेळाडू आहे गंगाधर. हे गंगाधर फुल टॉस आणि ते फुल टोल बस. हो, चांगलं शतरक्षण. काय शतरक्षण केलंय. असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय, मात्र ऐन वेळेवर अगदी तो पाय मध्ये आला असं म्हणू शकतो मी. पायाने त्या काही धावा सेव्ह केल्या. एक धाव आपल्या टीमसाठी सेव्ह केली. 3 धावा या ठिकाणी पळून काढल्यात. खूप चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी केले गेले. हेमंत आहे ना, हेमंत आहे ना फिल्डर, फिल्डर पण हेमंत आहे ना. खूप चांगलं शतरक्षण हेमंत करून झाले. अगदी फुलबॉल प्रमाणे त्या ठिकाणी चेंडूला किक मारली त्याने. धावा झाल्या त्या 16. हो, यावेळेस 17 धावा झाल्या. टॉस झाला होता, चेंडू मात्र लाईन खराब. व्हाईटचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. परशुराम दादा पाटील एक अनुभवी पंच. एका साईडला आपण KPL पाहतोय, कॉमन प्रीमियर लीग सुरू आहे, त्या ठिकाणी देखील परशुदादांना आपण पाहिले. अनुभवी पंच आहेत. लवकर खेळलात. खूप चांगला चेंडू आहे. आणि आता एका साईडला आपण येत्या 25 तारखेपासून VPL पाहतोय, वसई विरार प्रीमियर लीग VVPL. धावा झालेत 18. ऑन साईडला जोरकस फटका खेळलाय. फॉरवर्ड डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये मनोज पाटील आहेत प्रोडक्शनसाठी. एकच धाव. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावा संख्या झाली नारंगी टीमची 19 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. फुलटॉस आहे. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. ओ कॅच ड्रॉप. आज गंग्याचं नशीब आहे इतकंच म्हणणार. लेझी घेण्याचा प्रयत्न केला ते म्हणजेच पाणी घेऊन जा गणेशनं, आणि या ठिकाणी लेझी क्रिकेट मागात पडलं. हा कॅच होऊ शकला असता, मध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. दुसरा षटकार रंग्याच्या बॅटमधून संघ पोहोचतोय नारंगी तब्बल 25 या धावसंख्येवर. जा पाणी घेऊन जा. तुम्हीच जा. तो नियम बंद केला. नाही ना, आता नियम बंद केला. जा तुम्हीच जा. नियमाला स्थगित आले ते. मग ठेवतो नियम. जा तुम्ही उभी राहते. जाता उभी राहता तुम्ही पाणी. मग त्यांची माणसं होती अंकुश जा. तुमची माणसंच नाही कोण पाणी घेऊन जावाला. एकवीस धावेचं महागडं षटक. खूप महागडं षटक. 21 धावेचं विकी मात्रे यांचं. समोर, अगदी समोर. नो बॉल प्लस षटकार. 6+1+ फ्री हिट. 7 धावा मिळतील. प्रवीण गावड ऑन फायर. धाव संख्या झाली आहे तब्बल 32 धावा झाल्या आहेत. आउट स्टेपिंग आहे का सर? आउट स्टेपिंग. यामुळे ते दंडित करण्यात पंच, आणि पुढचा चेंडू असेल प्रवीण गावडसाठी फ्री हिट. आणि डिमांड जर आपण गेलो ना मित्रांनो, फ्री मध्ये कुठलं प्रोडक्ट आहे ते पहिले चेक करतो, कारण फ्री मध्ये मिळणारी वस्तू लवकर लक्षात ठेवा. धन्यवाद. कोणी स्प्रे आणला? स्प्रे कोणी आणला? हे अंकुशदा स्प्रे कोणी आणला? थँक्यू, धन्यवाद मित्र. एवढे सकाळी सकाळी स्प्रे घेऊन आला, तुझं मनापासून आभार. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फ्रीचा चेंडू जरा द्या, जरा घामाचा आवाज भरपूर होतोय. स्प्रे योगेशला द्या.
थँक्यू. चेंडू आलेत, नवीन चेंडू आलेत, जुने नाहीत. धावा झालेल्या आहेत त्या 33 धावा 33. गंगाधर आज काय खाऊन आलाय कळत नाही. आज भरपूर संधी मिळतात गंगाधरला. हा देखील एक चांगला फटका आहे, इथे देखील मिसफील्ड. आज काय चाललंय या ठिकाणी. आज गंग्याचं अगदी नशीब पुढे आहे माळजी पड्याच्या या मैदानावर. आज तो गंगाराम चित्रपट होता मध्ये का लक्ष्मीकांत बेर्डेचा. लक्ष्मीकांत बेर्डेचा तुम्हाला गंगारामचा पिक्चर आठवत असेल. आज तशाच प्रमाणे मी म्हणेल तो कदाचित बाटलीतला जिम जो आहे तो जिम कदाचित गंगाधरला प्रोटेक्ट करतोय. काय नशिबाचे फटके मारतोय. हा देखील एक नशिबाचा चौकार गंगाधरच्या नावावर. धावसंख्या झाली ती 37. फुलटॉस आहे, मिसटायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. एक धाव जर कंप्लीट झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का नाहीये. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 38. आता मला एक कळत नाही योगेश गरतनं VVPL ला गंग्याला का चॉईस केलं नाही ऑप्शन मध्ये. एक चांगला खेळाडू आहे, ऑलरेडी आयकॉन आहे तो. बेस्ट प्राइस किती असायला हवी गंग्याची, 5 की जास्त. मग किती फॉर्मॅट केलं गंग्या. क्रॉस बॅटेड आहे इथे बघा. इथे आणखीन एक चौकार, आणखीन एक चौकार. शतरक्षक करणार तर काय करणार. समोरून चेंडू टॉस झाला, फायनल एक बाउंड्री पार केली. हा एक चौकार प्रवीण गावडच्या अकाउंटवर. चौकाराने धावसंख्या झाली ती तब्बल 42. यावेळेस कदाचित 50चा आकडा ओलांडणार. षटक क्रमांक 3 सुरू आहे, म्हणजे 50चा आकडा 100% ओलांडणार. शॉर्ट बॉल, टूलचा फटका, पॉवरफुल स्ट्रोक. प्रवीण गावड ऑन फायर. षटकार. जर चेंडू असेल तर द्या, नसेल तर नवीन चेंडू आहे. मनोज चेंडू आलाय, म्हणे चेंडू आला ये. धावा झाल्यात 48. ज्यावेळेस ऑफ साईडला लॉंग ऑफ डीपला चेंडूला स्टॉप केलं गेलं. एकच धाव इथे मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा फलकावर लागल्या गेल्यात त्या 49 धावा या फलकावर लागल्यात. आता मात्र 3 मॅचेस नंतर कुठेतरी एका धावेने क्रॉस झालाय नारंगी संघ. 48, 48 आणि 48 या आकड्यापर्यंत आपण 3 मॅचेस पाहिल्या. आता मात्र 49, कारण दुपारची वेळ आणि दुसऱ्या फेरीचे सामने सुरू आहेत आणि दुपारच्या वेळेमध्ये हवेचं प्रमाण या मैदानावर असतं. त्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये आपण 70, 80 आणि 90 धावा देखील या मैदानावर पाहिलेत आणि त्या जवळपास चेस देखील होत. असं नाही की 70 धावा केल्या किंवा 80 धावा केल्या चेस होत नाही. चेस देखील या मैदानावर होतात. दीपक म्हात्रे चौथे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. स्ट्राइक एंडला प्रवीण गावड. यावेळेस देखील ऑन साईडला मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. 1 धाव, 2 धावा झाल्यात. प्रवीण गावडला संधी दिली आहे. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 3 धावा झाल्यात. प्रवीण गावड म्हटलं तर संधीचं भंडार असं देखील म्हणू शकतो आपण. सर्वाधिक चान्सेस मिळणारा खेळाडू आहे लक्षात ठेवा 40+ क्रिकेटमध्ये. बरेचसे कॅच ड्रॉप झालेत प्रवीण गावड यांचे. हा इतिहास आहे अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेच्या 40+ क्रिकेटमधला. आता देखील एक चान्स प्रवीण गावड यांना. बॉडीला पूर्णतः स्विंग करून खेळायचं होतं. डाऊन द लेग. वाईटचा इशारा पंच परशुराम दादांकडून दिला जातोय. 1 धाव ऍड. धावसंख्या झाली आहे ती 53. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल. यावेळेस हुकचा फटका. मागे फिल्डर. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप.
लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडू त्या ठिकाणी हातातून निसटला गेलाय. 2 धावा करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळतोय आणि या सिंगलला धावसंख्येचा वेग वाढेल. धावसंख्या झाली ती 54. 40+ क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. चौथं षटक प्रगतीपथावर. इनिंग ब्रेक नंतर दोन्ही टीम टॉस करण्यासाठी या एक्सर ए आणि आर के मोरवा. ऑन साइडला पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळलाय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपला चेंडूला फील्ड केलं मन्यानं. दोन धावा. पाणी नकोय असं त्या धावा येतात, ते म्हणतायत की धावाच येऊ द्या. 56 झालेत. गोलंदाज तयार. वापसी करावी लागेल पेनकरपडा टीमला. एक खूप मोठी पार्टनरशिप बिल्ड झाली या ठिकाणी. कारण आपण जर विचार केला तर पहिली विकेट मला तर पडली गेली होती 3 या धावसंख्येवर. योगेश घरात बाद झाले होते आणि त्यानंतर जवळजवळ आपण विचार केला तर जवळजवळ 53 धावांची पार्टनरशिप या जोडीकडून पाहायला मिळते. खूप मोठी पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड झाले. अर्धशतकी पार्टनरशिप या ठिकाणी या दोन्ही बॅटरनं बिल्ड केलंय. यावेळेस आत येणारा चेंडू होता, थोडस कठीण स्ट्रोक खेळला गेलाय. 2 धावा इथे मिळतील का? 2 धावा झाल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न ओळखावणी तर दिली होती प्रवीण गावडनं, मात्र पुन्हा एकदा 2 धावा. धावा संख्या झाली होती तब्बल 58. एस बाद झालाय का? नाहीये. ओके, रिटायरमेंट घेत आहेत प्रवीण गावड. बघा, एक चांगली बॅटिंग प्रवीण गावड करत होते कधीपासून. अफलातून इनिंग प्रवीण गावडनं साकारले. अनेक षटकार आपण प्रवीण गावडच्या बॅटमधून पाहिले, तरी देखील वयोवर्ष 50. त्यामुळे शरीरावर थकवा जाणवतोय. या कारणास्तव इथे मात्र अंतिम ओव्हरमध्ये प्रवीण गावड रिटायरमेंट घेत आहेत. अबाव 50चे खेळाडू आहेत. 58 धाव फळकावर प्रवीण गावड रिटायरमेंट घेत आहेत त्या ठिकाणी. अफलातून बॅटिंग प्रवीण गावड. संतोष येतोय न्यू बॅटर. 29 धावेची अफलातून इनिंग प्रवीण गावड. वेल डन प्रवीण. संतोष बंधू मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला आपण गंग्याला पाहतोय. अंतिम षटक आहे. हेमंत अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला टर्न केलंय. मिड विकेट डीपला दीपक मात्रे चेंडूला फील्ड करतायत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 2 झाले आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. भरपूर चुका आज, भरपूर चुका झाल्यात. एकदा केली ती चूक आणि अनेकदा केल्या जातात त्या चुका, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी म्हटलं की आज भरपूर चुका झाल्यात पेनकरपडा टीम कडून. धावा झाल्यात 61. 70च्या पलीकडे जाऊ शकेल हा संघ, कारण ज्या वेगानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. एक अंदाज वर्तवायचा गेला. एक प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला तर 70च्या पलीकडे. एक धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. थ्रो अचूक झालाय. 2 धावा बंधूसाठी पारितोषिक आले आणि थेट पाणजू गावातून ते पारितोषिक आले. प्रेमनाथ पाटील जे बंधूचे अगदी जवळचे मित्र, भाऊजी म्हणू शकता तुम्ही, नारंगी गावचे जावई आहेत आणि ती अगदी मी तर म्हणे लंगोटी यार आहेत दोघे जण सगळ्या गोष्टीसाठी. आणि त्यांच्याकडून पारितोषिक आले. कसे 3 षटकार. प्रेमनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपये बंधू तुझ्यासाठी.
फुलटॉस आहे. यावेळेस ऑफ साईडला हा चेंडू खेळला गेलाय. एक धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही आहे. गंगाधर त्या ठिकाणी तयार नव्हता. फक्त सिंगल मिळणार. धावसंख्या झाली ती 64. चरण राऊत आमच्या सोबत स्कोरिंगसाठी. चरण थँक्यू. हो चांगला फटका आहे. जोरकस फटका इन टू द गॅप. चेंडू पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. चौकार. धावांचा अगदी डोंगर समोर आहे. धावा धावा आणि धावा. चौकार षटकार हेच फक्त खेळ सुरू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. जेवण संध्याकाळपर्यंत सुरू आहे. टेन्शन घेऊ नका. जे कोणी जेवायचे असतील जेवून जा. उपाशी कोणी जाऊ नका मालजीपाडा गावातून. ऑफ साईडला वाईडिश लॉंग ऑफ. चेंडूला फील्ड केलं गेलं. 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावा. धावा संख्या झाली 70. एक मोठा आकडा पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण. 70 धावा झाल्या आहेत. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. चला एकसर ए आणि आर के मोरवा टॉस साठी या. यावेळेस बीमर नो बॉल त्या ठिकाणी घोषित केलाय. प्लस 2 धावा. नो बॉल आहे. बीमर हाताळला गेलाय. शेवटचा चेंडू देखील या ठिकाणी खर्चिक हेमंत मात्र टाकणार. धावा झाल्या 73. इतक्या धावा प्रवीण गावडने एकट्याने केले होते याच मैदानावर. एका इनिंग मध्ये एक मोठा रेकॉर्ड आहे प्रवीण गावडच्या नावावर. 73 स्कोर. एकदा वेगानं काढले गेले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. क्षेत्ररक्षक डीप आहे त्याच्यामुळे याचा फायदा नक्कीच होईल. या चेंडूवर देखील मिळत आहेत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या तब्बल 75 धावा. 75 धावा. नारंगी टीमच्या तर 39 धावा. गंग्याच्या एकदा टाळ्या गंग्यासाठी देखील व्हायला हव्यात. वेल डन गंग्या. नाबाद 39 धावा. अफलातून बॅटिंग गंग्या. वेल डन. काही चेंडू अजून नक्कीच गंग्यासाठी असते तर कदाचित मी म्हणजे अर्धशतक देखील गंग्याने झळकावलं असतं. मग नक्कीच नारंगीच्या त्या मैदानावर एक बॅनर पाहायला मिळाला असता नक्कीच. वेल डन गंग्या. अप्रतिम बॅटिंग गंग्या. वेल डन. चला आपण या टॉस करूया. आमच्या मालजीपाडा गावचे जावई आणि जम्स बॉन्ड राई टीमचे खेळाडू मंदार याच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. स्प्रे दे त्यांना. स्प्रे द्या. बंधू 1000 रुपये होते. एक चेंज आहे सांगा त्यांना. कॅप्टनला सांगा. सांगितलं ना. ओके. चेतन बघ एक चेंज केलंय. ओके. मंदार जमदोन राई टीमचे खेळाडू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. मालजीपाडा गावचे जावई आहेत ते. चला कोण बोलणार टॉस. यस टॉस विन. एकसर ए संघ नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन एकसर ए. दिले ना लिस्ट दिले ना. अजून घेतलेली परत. प्रवीण भाऊ तुम्ही थांबलात तरी चालेल असं नाहीये. एखादं ओव्हरसाठी तुम्ही बसवला प्रवीण गावडला तरी चालेल. फक्त 50चा खेळाडू तुम्ही ऍड करा तुमच्या टीम मध्ये. थकवा त्याने जास्त जाणवतोय. रिक्स घेऊ नका. रिक्स घेऊ नका. लक्षात ठेवा. त्रास होत असेल तर इतकं गरजेचं नाहीये की क्षेत्ररक्षक होतं मैदानाच्या आतमध्ये उतरायलाच हवा. तब्येत ही सगळ्यात महत्वाची आहे. त्यांच्या वयोगटातील खेळाडू तुम्ही फक्त टीम मध्ये घ्या. आहे ना. ओके मग चालू करा गेम. चालेल. प्रवीण भाऊ रिक्स घेऊ नका. आराम करा. नाही नको बस. मीठ नाही. मीठ पाहिजे.
चला एक मोठं टार्गेट आहे, मात्र हे टार्गेट होणार नाही अशातलं नाही आहे, कारण पेनकरपडा टीममध्ये देखील असे बलाढ्य खेळाडू आहेत, तर हे टार्गेट नक्कीच पूर्ण करतील. एक म्हणायचं गेलं तर मनोज पाटील, प्रशांत वर्तक, त्यानंतर म्हणायचं गेलं तर दीपक म्हात्रे, गणेश आहे, विशाल सारखा गोलंदाज खेळाडू आहे, हेमंत सारखा खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहे. त्याच्यामुळे बॅटिंग ऑर्डरचा विचार केला आपण तर पेनकरपडा टीममध्ये देखील बॅटिंग ऑर्डर लांब लचक आहे. जरी मी म्हणेल ही धावसंख्या मोठी असती, 76 असली, तरी या 76 धावांना प्रत्युत्तर चांगल्याच प्रकारे पेनकरपडा संघ देणार. त्याच्यामुळे कोणीही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ही 13वी स्पर्धा मालजीपाडा मास्टर चषक 2026. थँक्यू. हे गंगाधर, तुझ्याकडे बक्षीस आलंय. जहीरने तुझी बॅटिंग बघितली, जहीर खुश झाला, बोलतो नारंगी के ग्राउंड पे मैं जब भी आऊंगा तभी गंगा भाई को मेरे तरफ से पार्टी. फुल पार्टी, जंगी पार्टी. मग जहीर आहे, ऑनलाईन आहे. जहीर जहीर बघतोय मॅच. सामन्याला सुरुवात. पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. जय किसान जॅक. शशिकांत वर्तक. पहिला चेंडू स्लो चेंडू होता. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चांगला बॅटमध्ये फटका येतो. एकदा कंप्लीट होताना दिसते. साई दत्त पेनकरपाडा. 76 धावा जरी मोठ्या दिसल्या, मात्र या मैदानामध्ये 76 धावा होतील तुम्ही चांगली बॅटिंग केली तर. मनोज आणि शशिकांत एकच चांगले खेळाडू आहेत. चांगला संघ आर के मोरवा या मैदानामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि ओळा संघामध्ये चेंडू हवेमध्ये फटका फसतोय, मात्र दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. शून्यावरती बाद झालेले आहेत मनोज. त्याचीच खेळी चांगली आहे, मात्र त्या खेळाडूला अगदी अगदी शांत करण्याचं काम गोलंदाज करतोय जॅक. जय किसान. शून्यावरती बाद. थोडे नाराज झालेले आहेत. नाखुश फटक्यावरती आहेत. गॅप देखील भरपूर होतं. पॉवर प्ले शतक सुरू आहे. 76 धावा बनवायच्या आहेत, मात्र 76 धावांचा पाठलाग सुरू असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. चांगली सुरुवात NCC नारंगी संघाचे होते. चांगली बॅटिंग. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये प्रवीण गावण 5 ओव्हर खेळला. दुसऱ्या सामन्यामध्ये 4 ओव्हर खेळला, 9 ओव्हर खेळला. मात्र या वयामध्ये चांगली बॅटिंग करून आपल्या संघासाठी धावा बनवणं ही मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आणि नक्कीच प्रवीण गावण यांच्या माध्यमातून या मैदानाचा रेकॉर्ड 80 धावा नाबाद एका सामन्यामध्ये त्यांनी केलेला आहे. मात्र तो रेकॉर्ड
आतापर्यंत कोणी तोडलेलं का परत नाही. 73 धावा त्याने बनवल्या होत्या. मात्र त्या धावा कुठला खेळाडू बनवेल. लो फुलटच चेंडू होता, मात्र अक्षरशः खराब चेंडू आहे. वाईट इशारा पंचांमार्फत येतोय. गणेश येतोय आणि गणेशने देखील 49 धावा नाबाद चे धारे मुर्दा स्पोर्ट्स मैदानमध्ये केलं होतं. आणि तशीच बॅटिंग फलंदाजी धुवाधार बॅटिंग स्फोटक फलंदाजी करावी लागेल. 76 धावा मोठ्या धावसंख्येत 5 ओव्हरमध्ये बनवायला तुम्हाला 30 चेंडूमध्ये 76 धावा मोठी धावसंख्या आहे. प्रवीण आणि गंग्या यांनी जबरदस्त पारी खेळली, जबरदस्त पार्टनरशिप केली आणि आजच्या दिवशी सर्वात मोठी धावसंख्या ही 76 आता समोर आलेली आहे. मात्र अजूनही सामने बाकी आहेत आणि 53 58 धावांची पार्टनरशिप केलेली आहे आणि त्याच्यामध्ये रिटर्न घेतलेले आहे प्रवीणने. काही चेंडू बाकी होते. पुन्हा एकदा वाईट आणि या मॅचचं वातावरण टाईट. 76 आणि 76 ही धावसंख्या जरी मोठी दिसली मात्र या मैदानामध्ये 76 धावा होऊ शकतील. ब्लाइंड चेंडू मात्र हा चेंडू बॅटर समोर करतो. चेंडू होता एस्टर्न दांडी गोल. पहिले एस टी उद्ध्वस्त होते, दुसऱ्या ते गडी बदलून दिसतोय. चांगल्या स्थितीमध्ये एनसीसी नारंगी संघ नक्कीच दांडी गोल करतोय. जबरदस्त जॅक आणि जॅक आणि जॅक. पहिल्या सामन्यापासून या सामन्यापर्यंत चांगली कामगिरी, चांगली सुरुवात एनसीसी नारंगी संघाची करत आहेत गोलंदाज. जय किसान. पंख्यामुळे ना हवा दीपक येतोय. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. मात्र चेंडू बॅटर संपर्क होत नाहीये. मात्र हा चेंडू येतोय डॉट. प्रयत्नामध्ये सुरू आहेत. 76 धावांचा पाठलाग सुरू आहे. प्रयत्न सुरू आहेत. पेनकरपाडा संघाचे 2 गडी बाद आतापर्यंत झालेले आहेत. आता मात्र चेंडू फटका अगदी बॅट मध्ये येतोय आणि हा चेंडू जातोय हवेच्या जोरावरती. बॅटच्या मधोमध चेंडू आल्यानंतर हा षटकार दीपकच्या बॅटमधून हा येतो दमदार बहारदार षटकार दीपकच्या बॅटमधून. मात्र एक ओव्हर संपल्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या 11. चेंडू आला का बघा जरा. बॉल टाइमपास करू नका. चला बॉल गेला सोडून द्या विषय. चला गेम. बॉल दुसरे आपल्याकडे भरपूर आहे. तिथे साप वगैरे लक्षात घ्या. जास्त आतमध्ये घुसू नका. तिकडे साप आहेत लक्षात घ्या. सतत संपलेलं पहिलं धावसंख्या 11. गडीबाद 2. 76 धावांचा पाठलाग सुरू आहे. एका बाजूला साई दत्त पेनकरपाडा, एका बाजूला एनसीसी नारंगी. मात्र हा सामना जिंकला तर थेट आपण बक्षीस फेरी पात्रामध्ये आपला संघ पोहोचेल. कुठला संघ असेल, नारंगी असेल की पेनकरपाडा असेल, वसई महापालिका असेल की मीरा भाईंदर महापालिका असेल. कैलास येतोय नंबर 2 चा गोलंदाज. चेंडू आलेला आहे. धन्यवाद हेमंत राऊत. आणखीन चेंडू सापडले बघा. 2-2 चेंडू आले बघा. एक चेंडू पंचांकडे ठेवून द्यायचा आहे. धन्यवाद भूषण पाटील. धन्यवाद.
खेळल्याचा तो नंबर 2चा गोलंदाज आणि नक्कीच स्ट्राईकवरती कॅप्टन शशिकांत वर्तक. वाईटचा इशारा पंचांमार्फत होता. अवांतर धाव, अवांतर चेंडू मिळते पेनकरपाडा संघाला. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक चेंडू संपर्क बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू निघून जातो यष्टीरक्षक प्रवीण गावण यांच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत एक षटकार आलेला आहे. भरपूर षटकार मारावे लागतील. 76 धाव बनवावे लागतील. चौका षटकार मारावे लागतील आणि नक्कीच हे मैदान सुंदर मैदान आहे. मात्र हा चेंडू पुन्हा एकदा डॉट येतोय आणि घडी बाद. थोडी पुढे सरसावले. चेंडू हातामध्ये यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. यष्टी उद्ध्वस्त करतोय. आणखीन एक घडी बाद. शशिकांत वर्तक कॅप्टन बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत येतोय. नक्कीच बक्षीस फेरी पात्र सुरू आहे. एका बाजूला एक्सर ए अमर मँगो मर्चंट आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे आर के क्रीडा मंडळ मोरवा. सन्माननीय नगरसेविका सन्माननीय नगरसेविका मॅडम इथे आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. NCC प्रतिभा पाटील आणि नक्कीच षटकार येतोय. मात्र त्यांचं स्वागत या षटकाराने केलं जातं. मात्र समाजकार्य करून समाजसेविका झाल्या आणि समाजसेविका म्हणून नगरसेविका झाल्या. त्यांचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्ये आपण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मालजीपाडा गावामध्ये आलेले आहेत. नक्कीच मालजीपाड्याचं जे मैदान आहे नागोबाचं मैदान आहे. उद्या देखील या मैदानामध्ये या मंदिरामध्ये उत्सव साजरा केला जाईल. महाशिवरात्री निमित्ताने उद्या देखील या गावामध्ये या मंदिरामध्ये या मैदानामध्ये उत्सव साजरा केला जाईल. तमाम भक्तगण इथे दिसतीलच आणि तसेच खेळाडू देखील दिसतील तुम्हाला. उलटा चेंडू मात्र हा चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित घेता आला नाही. हेमंत यांना आल्याला षटकार मारला होता. मात्र काही चमत्कार तुम्हाला हा सामना जिंकून देईल. बाईकचा इशारा पंचांमार्फत येतोय. कैलास धाव संख्या 19. आतापर्यंत 2 षटकार आपण बघतोय. पेनकरपाड्याच्या बॅटिंग करत असताना सुंदर फटका क्लास फटका आहे. मात्र हा फटका आडला जातोय. काही धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. मात्र या फटक्यावर 2 धावा आलेल्या आहेत. एक 2-2 धावा सुरू आहेत. चौकार षटकार देखील सुरू आहेत. मात्र या 76 धावा होतील की नाही. भरपूर चेंडू शिल्लक आहेत. ओपन मैदान आहे. हवा देखील सुटलेल्या. आता प्रमुख पाहुणे देखील उपस्थित आहेत. पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू फटका फसतो. अगदी चेंडू मधोमध पडतो. लँडिंग होताना दिसते. 3 खेळाडू त्या चेंडूला उचलण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. चेंडू उचलतात. 2 धावा या चेंडूवरती या फटक्यावरती आलेल्या आहेत आणि 2 धावांनी संघ जातोय. पेनकरपाडा संघ 23 या धावावरती. 76 धावांचा पाठलाग सुरू आहे. मात्र सतत संपलेले आहेत ते दुसरं धाव संख्या धाव फलकावरती 23. नक्कीच उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांची गरज आहे 53. योगेश घरात कॅप्टन. सुस्वागत. नक्कीच उपस्थित मंचावर सर्व मान्यवर देखील आम्ही स्वागत करतो. नगरसेविका देखील उपस्थित आहेत आणि नक्कीच नाना देखील आलेले आहेत. त्यांचा देखील 6था वाढदिवस आपण या ठिकाणी केला. गावदेव एक्सर एक लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांच्या वतीने एक्सर संघ पुढे आला. गावदेव एक्सर संघ देखील बरेच लांबगे खेळाडू त्या संघामध्ये खेळले अजूनही आहेत. मग त्यांचं देखील नाव घेणं गरजेचं आहे. असे बरेच खेळाडू आहेत. मात्र नाना नाम त्यांची सर्वांची नावं आम्हाला द्यावी.
जे तुमच्याबरोबर खेळाडू खेळले ते त्या टायमाला. चेंडू हवेमध्ये होता, मात्र झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते, कमी पडले गोलंदाज योगेश. आणि नक्कीच प्रयत्न सुरू आहेत. 76 धावा जरी जास्त दिसल्या, मात्र या मैदानामध्ये 76 का 86 देखील धावा होतील. 96 धावा देखील. चेंडू फटका फसतोय, चेंडू जातोय मागे आणि तिथे क्षेत्ररक्षक इथे उपस्थित होते. चेंडू झेल पडतोय, चूक घडते. 2 धाव पूर्ण झाले आहेत, मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या 3 धाव कंप्लीट. दीपक आहेत, हेमंत आहेत, मात्र धावा सुरू आहेत. मात्र मोठ्या पटका शोधामध्ये आहेत पेनकरपाडा संघ. हवा देखील आहे, हवेचा सपोर्ट देखील बॅटरला चांगला आहे. मात्र गोलंदाजी करताना एक आव्हान आहे गोलंदाजाला. 6 चेंडू एकदम लाईन टू लाईन टाकले ते कमीत कमी धावा, आणि एखादा चेंडू शॉर्ट पडला की नक्कीच मोठा फटका तुम्हाला सामोरं जावा लागेल. चेंडू हवेमध्ये, चेंडू उंच, ऊन देखील वाढलेला आहे. चेंडू आणि चेंडू अगदी सर्कलच्या आतमध्ये, थर्ड सर्कलच्या चेंडू आतमध्ये लँडिंग करतोय. 2च धावा मिळतील. प्रयत्न सुरू आहेत मोठ्या फटक्या खेळण्यामध्ये, मात्र या धावा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. धाव संख्या झालेली ती 30 धावा, 3-0. धावा. थोडं थकवा जाणवतोय. लगेच पाण्याचा कॉल केला जातो. मनोज पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. धाव संख्या 30 झालेल्या. दीपक सज्ज आहेत. योगेश येतोय. दिशा लाईन भरगटतोय. वाईट सेशनला पंचांमार्फत परशुरामजी पंचायत. अतिरिक्त चेंडू मिळतोय साई दत्त पेनकरपाडा या संघाला. 76 धावांचा पाठलाग सुरू आहे. आतापर्यंत धावसंख्या 31 झाली, 31, आणि 31 धावा करत असताना त्यांचे गडी बाद झालेले 3 गडी बाद झालेले 31 धावा धावफलकावरती. लो फोटो चेंडू होता, अगदी सेफ फटका खेळतो, कार्पेट ड्राय खेळतोय. किती धावांचा फटका असेल, एकदा थोडीशी मिसफील्ड, मात्र याचा फायदा पेनकरपाडा संघाला. 2 धावा. बंधू आहेत, थोडीशी मिसफील्ड करतात, मात्र मोठे फटके अजून थांबलेले आहेत. याचं मुख्य कारण चांगली गोलंदाजी सुरू आहे. माझ्याकडून जरी वाईट पडला, मात्र मी मोठा फटका मारू देणार नाही. योगेश. चेंडू सुंदर चेंडू होता, मात्र अपील करण्याचं काम केलं तर गोलंदाजी. चेंडू जातोय अगदी सीमारेषे जवळ. रमेश पांगले तिथे चेंडू उचले पण थोडा उशीर होतोय. इथे आगमन झालेलं आहे अग्री कोळी समाज सामान संस्थेचे सचिव आणि रायगावचे अध्यक्ष भगवान पाटील साहेब. लेखबाईचा इशारा पंचांचा येतोय. धाव संख्या 35. 76 धावांचा पाठलाग सुरू आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. जेवण देखील सुरू आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे. मात्र उद्या महाशिवरात्री आहे, लक्षात घ्या, आणि उद्या पूर्ण व्हेज असेल. दीपक स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा दिशाने लाईन भरकटतोय. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू मिळतोय पेनकरपाडा या संघाला. मात्र 1-1, 2-2 धावा सुरू आहेत. मोठे फटके थांबलेले आहेत. धाव संख्या 36. 76चं लक्ष आहे. 40 धावांची गरज आहे. आता मात्र बॅट मध्ये अगदी सुरक्षित फटका बसतोय.
हा येतो दीपकच्या बँड मधून उत्तुंग बारदार षटकार. मात्र ओव्हर नंबर 3 संपलेला आणि या षटकाराने धाव संख्या झालेली ती पेनकरपाडा संघाची 42 धावा झालेल्या आहेत. पाणी पाणी घेऊन जातं. 76 धावांचं आव्हान आहे. 42 धावा झालेल्या आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये गरज आहे मात्र नक्कीच गोलंदाज कोण असेल. 34 धावा 12 चेंडू 34 धावा 34 धावा 12 चेंडू. कोण हा सामना जिंकणार. एनसीसी नारंगी की साई दत्त पेनकरपाडा. आयोजक प्रायोजक एनसीसी मालजीपाडा यांच्या वतीने सर्वांचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अग्निकोली समाज सामाजिक संस्थेची ही स्पर्धा क्रमांक 13वी बघतो आपण मालजीपाडा गावामध्ये सुरू आहे आणि नक्कीच सामने देखील सुरू आहेत आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 17 धावा तुम्हाला करायच्या आहेत. मात्र 3 षटकार मारावे लागतील. मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच सुरू आहे. मात्र ही धावसंख्या देखील होऊ शकते. जबरदस्त सामना सुरू आहे. नाही जास्त मिठाची बरोबर नसते कमी मीठ ओके डॉक्टर थँक्यू. गोलंदाज स्टार खेळाडू नारंगी संघाचा हे एक हिरा प्रवीण गावण. सुंदर एक ह्याला बोलतात अनुभव. एक गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव. मात्र पहिल्या मॅच मध्ये 5 ओव्हर खेळला. दुसऱ्या मॅच मध्ये 4 ओव्हर खेळला. मात्र थकवा जाणवतोय. मात्र हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. बक्षीस फेरी मात्र सुरू आहे. नारंगी वर्सेस पेनकरपाडा. प्रवीण गावण पुन्हा एकदा सुरेख सुरेख अप्रतिम गोलंदाज सुरू आहे. आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 चेंडू डॉट डॉट. मात्र काही बॅटर असे आहेत चेंडूच्या रेषेमध्ये जात नाहीत. मात्र फटका मारल्यानंतर वाईट आहे असे बरेच खेळाडू बघितलेत मी. हाच प्रकार सुरू आहे. हा पुन्हा एकदा मात्र इथे गडीबाद. तिसऱ्या चेंडूवरती गडीबाद. जबरदस्त अप्रतिम. जशी बॅटिंग तशीच गोलंदाजी. एक स्टार खेळाडू प्रवीण गावण. तसंच तितकीच चांगली साथ गंगाधरने आज बॅटिंग केली. मात्र गंगाधर देखील 4 ओव्हर एकटा खेळला. राजा तिकडे बसलेला आहे राजा घरात. मात्र काय खावणार राजा गंग्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. डॉट चेंडू. मात्र या 4 चेंडू मध्ये एक गडीबाद आणि एकही धाव नाहीये. जबरदस्त सुंदर अप्रतिम प्रवीण गावण पहिल्या मॅचचे हिरो आणि दुसऱ्या मॅचचे देखील सुरू आहे. अजून सामना संपला नाहीये. सामना सुरू आहे. मात्र कोण सामना जिंकेल. नारंगी की पेनकरपाडा. पेनकरपाडा की नारंगी. आणखीन गडीबाद. 5 चेंडू एकही धाव नाही आहे. 2 गडीबाद. काय गोलंदाजी केलेली बघा. याला बोलतात अनुभव. याला बोलतात हिरा. याला बोलतात स्टार खेळाडू. विशाल आले आणि गेले. मात्र प्रवीण आणि प्रवीण आणि प्रवीण आज प्रवीणच दिसतोय. मात्र नारंगी संघासाठी हे मैदान नक्की आहे.
नवीन बॅटर प्रशांत वर्तक, शेवटचा चेंडू अशा षटकातील. चेंडू हवेमध्ये आणि मिडलवर आणि 3 गडी बाद. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. प्रवीण गावड्यांची जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. काय जबरदस्त या ओव्हरमध्ये एकही धाव नाही, 3 गडी बाद. मात्र एक जबरदस्त नामांकित खेळी करून दाखवलेली आपल्या कारगिलमध्ये. मात्र या स्पर्धेमध्ये अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम गोलंदाजी आणि जबरदस्त कामगिरी आपल्या संघाच्या वतीने नेहमी करत असते. 3 गडी बाद. मात्र डॉट 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 विकेट विकेट विकेट. मात्र जबरदस्त मॅडलवर टाकलेले आणि 3 गडी बाद. जबरदस्त. मात्र हा रेकॉर्ड देखील राहणार आपल्या आगरी कोळी संस्थेमध्ये प्रवीण गावड्यांचा. आतापर्यंत पहिला सामना चांगली कामगिरी, दुसरा सामना देखील चांगली कामगिरी. येणार चेंडू शिल्लक आहे 6 धावांची गरज आहे. 34 धावांची गरज आहे. मात्र तुम्हाला आता षटकार मारायला लागतील 6, तेव्हा धावा होतील. 5 षटकार 1 चौकार. दीपक म्हात्रे वर्सेस रमेश मांगेला. 34 धावा, 6 चेंडू. उलटा चेंडू होता, मात्र चेंडू वेगाने चाललेला आहे. चेंडू अडवलेला आहे. मात्र या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव घेतलेली नाहीये. 5 चेंडू 34 धावा. बघायचं किती धावेने संघ पराभूत होतोय पेनकरपाडा संघ. एखादी चमत्कार झाला तर या धावसंख्या होतील. चेंडू हवेमध्ये आहे. बघायचा इथे चेंडू जातोय, तिथे खाली गंगाधर आहेत. चेंडू थांबत नाहीये, मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. मिळतील 6 धावा. षटकार. मात्र त्याने स्ट्राईक पुन्हा आपल्याकडे का ठेवली. मात्र चांगले बॅटर आहेत दीपक आणि त्यांच्या बॅटमधून हा निघतोय खणखणीत षटकार. यॉर्कर चेंडू होता, मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळला होता. चेंडू अडवलेला आहे. मात्र या चेंडूवर देखील कुठल्याच प्रकारची धाव घेतलेली नाहीये. आतापर्यंत 3 चेंडू संपन्न झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये एक षटकार मारतोय. या 3 चेंडूमध्ये एकाच 2 षटकार आले तर मात्र कमीत कमी धावावर आमची संघ पराभूत दिसेल होताना पेनकरपाडा संघ. स्लो चेंडू हाताळला रमेश यांनी. मात्र हा चेंडू येतो डॉट. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एक षटकार मारतोय आणि 3 चेंडू डॉट येतात. 2 चेंडू शिल्लक आहेत. भरपूर धावांची गरज आहे. 76 धावांचा पाठलाग सुरू असताना आतापर्यंत धावसंख्या बनवतोय 48 धावा बनवतोय. शेवटचे 2 चेंडू अगदी समोर चेंडू खेळले. मात्र हा चेंडू देखील कुठल्याही प्रकारचे धाव घेतले नाही. मात्र अमितला संधी हवी खेळण्यासाठी. मग त्याने इशारा केला अमितला, तू नेक्स्ट मॅचला खेळ पुढच्या स्पर्धेमध्ये. शेवटचा चेंडू आणि नक्कीच या चेंडूवर देखील कुठल्या प्रकारची धाव नाही. हा चेंडू होते डॉट चेंडू होतं. रमेश मांगेला यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी आणि त्याहून अप्रतिम गोलंदाजी. एकीनं धाव देता 3 गडी बाद. प्रवीण गावंड यांनी चांगली खेळी केली. नक्कीच इथे उपस्थित सन्मान्य नगरसेवक इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान केला जातोय. NCC मास्टर मालजीपाडा संघाच्या वतीने विशेष सन्मान. आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव आणि रायगावचे अध्यक्ष भगवान पाटील यांच्या शुभ हस्ते
नगरसेविका यांचा देखील विशेष सन्मान पुष्पगुच्छ माहिती शाळ आणि नक्कीच एक सन्मान चिन्ह देऊन आपलं समाजकार्य उत्तम उत्तम राहो आणि आपला जो सन्मान चिन्ह देऊन माहिती शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातोय. भगवान पाटील यांच्या शुभ हस्ते रायगावचे अध्यक्ष आहेत, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव आहेत, त्यांच्याकडून विशेष सन्मान नगरसेविका यांचा केला जातोय. आपल्या विभागाचा कसा विकास व्हावा नक्कीच या त्यांना देखील शुभेच्छा देतो आम्ही. आणि नक्कीच NCC नारंगी संघाचं अभिनंदन तितकंच कौतुक साई दत्त पेंढारपार संघ देखील केलं पाहिजे. नक्कीच एक सत्कार आलेला भगवान पाटील साहेब रायगावचे अध्यक्ष आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्था किशोर पाटील विनंती करतो. किशोर आपल्या शुभ हस्ते हा एक विशेष सत्कार सन्मान केला पाहिजे भगवान पाटील साहेबांचा. एकच वादा भगवान दादा यांचा देखील सत्कार झाला पाहिजे. अध्यक्ष आहेत, गावाच्या भरपूर त्यांना जिम्मेदारी व्यक्तिमत्व आहेत. कुठे स्पर्धा असू दे मात्र तिथे उपस्थित असतात भगवान पाटील. मैदानाच्या आतमध्ये काही होऊ द्या मात्र ते गेलेच पाहिजे मैदानात आणि ते लगेच काही प्रॉब्लेम लगेच सोडून काढतात भगवान पाटील. किशोर विनंती करतो माहिती शाळा पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील विशेष सत्कार सन्मान केला जातोय. आणखीन एक विशेष सन्माननीय मेघनाथ पाटील साहेबांचा देखील केला पाहिजे. माहिती शाळा पुष्पगुच्छ आणि नक्कीच विशेष सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब इथे आमच्या स्पर्धेला हजेरी लावल्याबद्दल आणि नक्कीच सदस्य भेट आमच्या स्पर्धेला दिल्याबद्दल धन्यवाद साहेब. पहिल्या मॅचचा मॅनेजर राहिला होता प्रवीण गावंड आहेत. नक्कीच लागोपाठ 2 वेळा ठरतोय मॅन ऑफ द मॅच प्रवीण गावंड. पहिली आणि दुसरी मॅच 2-2 पुरस्कार. बघा नगरसेवक मॅडमना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रवीण गावंड यांना द्यायचा आहे पहिल्या आणि दुसऱ्या मॅचचा. नक्कीच पहिल्या मॅचचा आणि दुसऱ्या मॅचचा लागोपाठ 2 मॅचला चांगली कामगिरी प्रवीण गावंड NCC नारंगी हा संघ बक्षीस फेरी पात्रामध्ये पोहोचतोय. नक्कीच चांगली कामगिरी देखील आज गंगाकडून झालेली आहे. बघा 2 मॅचेस 2 पुरस्कार प्रदान करताना नगरसेविका मॅडम. चांगली कामगिरी उत्तम कामगिरी तुमच्याकडून अशीच व्हावी पुढे पुढे तुम्हाला शुभेच्छा. आणि नक्कीच गंगा आज काय खाऊन आला बघा